नमस्कार मित्रांनो, मी सुदीप तुमचं स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओमध्ये। आता हे सुटलाय बघा गळदगाज जनरल 1 लाख रुपयाचा। तर आता कोण होते रेणुका यात्रेच्या मानकरी 1 लाख रुपयाचा बघूया। तर आता कोण कुठं पळालंय, कोण कुणाच्या पैऱ्यात आहे, गाडीवान कोण आहे तुम्हाला सविस्तर सांगतो। तर आता हे 1 ला आले बघा टोपकर बाजा, उजवीचा अरुण साहेब यांचं टोपकर बाजा आणि गिरडी टोकडं, विठ्ठल शेट यांचं गिरडी टोकडं। तर गाडीत आहे बंडाभाऊ केलारे। पलीकडे आता प्रमोदा थोरे यांचा मॅटर बाजा आणि दानवाड का लागले, त्यामध्ये गाडीवान आहेत तुकाराम मुलगे आणि मागा आहेत गजू मामा ओलेकर। तर आता 3 नंबरला गाडी पाहायला बघा, ही उजव्या आहे तो शरद शेठ करंजे यांचा गजा आणि डावीचा अनिल अस्वले यांचा नाग्या। त्याच्या मागे महेश पाटील आणि राजेंद्र दिवसे यांची घरची जोडणा सुंदर्या आणि बुंड। इकडे आता माणिक लवटे आणि सांगली ग्लास यांची गाडी पळाल्या। त्याच्या मागे आहे आबा पाटील यांचा गुंडेवाडी बारशा आणि संदीप नरोटे यांचा बैल। आणि तिकडे गेलं बघा शंकर अण्णा यांचा हनम्या आणि डावीचा बबन लवडे तासगाव फाकड्या। तर त्यामध्ये गाडीवान आहेत मानकापूर संदीप आणि मागा आहेत गुरु मोरे। तर हे आता हिरव्या शिंगाचं डावीला बाजूला पळाला हे बैल संदीप नरोटे आणि उजवीचा आहे गुंडेवाडी आबा यांचा बारशा। तर त्यामध्ये गाडीवान आहेत रुपेश पाटील गुंडेवाडी। पुढे आता गाडीवान आहेत येसू हजारे। तर सांगली ग्लास आणि माणिक लवटे कारंदवाडी यांची गाडी पळाल्या। तर चांगल्या मस्त गाड्या पळाल्या। तर आता पुढे पाद येणारच आहे। तर त्यामध्ये आता आपण जरा मोटरसायकल मागच ठेवायला लागणार आहे। सुंदर अशा गाड्या पळाल्यात। आता ही पांद आली बघा। तर आता मागे पुढे गाड्या करायला लागतात, पण गाड्या घासाघाशी कण्याला कणा धडकत चालल्यात। तर आता गुरु मोरेंच्या माग आता ही गाडी पळाली गुंडेवाडी बारशा उजवीचा। तर भरपूर दिवसातनं बैल पळालाय, चांगला पळालाय आणि डावीचा संदीप नरोटे यांचा बैल आहे। तर बैलाचं नाव तुम्ही कमेंट मध्ये सांगा। आणि गाडीत आहेत रुपेश पाटील गुंडेवाडी। तर आता गाड्या पांदीत पाहिल्या, तिथं आता एकच गाडी पळत्या, त्यामुळे पुढे काढण्यात काय अर्थ नव्हता। बैलाचा खोळंबा करून घेऊन काय उपयोगच नसते, पुढे परत पैस माळवता। आणि मैदान तर मित्रांनो 1 नंबर झालं। कमिटीनं तर विषय आड केला, मला पण तेवढं कॉन्फिडन्स होताच मैदान रास होईलच, त्यात काय वादच नाही। तर कमिटी पण शब्दाला जागली, मैदान रास करून दाखवतो तर करूनच दाखवलं। आणि एखाद्या किरकोळ गाडीला ज्या बॅटरी झाल्या ती गाडी सरळ कॅन्सल केली, मग ती घोडा बैलातली असू दे, त्याचप्रमाणे ब गटातली सगळी गाडी त्यांनी कॅन्सल केली। आणि मग जनरल मध्ये तर काय होऊच दिली नाही। आता तुम्ही बघाच व्हिडिओ मध्ये कुठं घावते का, तर घावणारच नाही, त्यात काय वादच नाही। आता ही शेवटला गाडी पाहिल्या बारशा आणि ही जी गाडी पाहिल्या संदीप नरोटे। पुढे आता शंकरांनांचा हनम्या पाहिला पिवळ्या पक्कीची उजवीचा बैल आणि डावीचा बबन लवडे तासगाव यांचा फकड्या। तर त्यामध्ये गाडी त्या संदीप मानकापूर। इथं आता ही गाडी पाहायला बघा सांगली ग्लास आणि माणिक लवटे कारंदवाडी, त्यात आहेत येसू हजारे गाडीवान आहेत। तर गाड्या सगळ्या चांगल्याच पळालत्या। सुरुवातीला यामध्ये 5 गाड्या उतरलेल्या, पण परत आणि चांगल्या गाड्यांनी सहभाग घेतला यामध्ये। तर आता पुढे पिवळ्या पक्कीची गाडी पळाली ती राजेंद्र दिवसे आणि महेश पाटील पाडळी यांची घरची जोडणा। डावीचं कोल्हापूर छबे आणि उजवीचा कोल्हापूर सुंदर्या। हे आता बारशा आणि बैलाचं नाव सांगा, मला काय बैलाचं नाव माहित नाही। हे आता तासगाव फाकड्या आणि हनम्या पळा लागल्यात। तर मागल्या वेळी माझ्या माहितीनुसार हनम्या इथं एक झालता। ही आता बुंड्याची गाडी आहे, त्याच्या पुढेच आता ही गजेची गाडी आहे बघा, शरद शेठ करंजे गजा आणि अनिल अस्वले नाग्या। त्या गाडीमध्ये गाडीवान आहेत संभादादा कुन्नूर। या 2 गाड्या पुढे सुट्ट्या पाहिल्या दानवाड काळ्याची आणि टोपकर बैजा। तरी आता अनिल अस्वले नाग्या गेला ह्यो। ही आता गेली माणिक लवटे कारंदवाडी। ही गेली आता हनम्याची गाडी गेली, हनम्यान फाकड्याची। ही आता बारशाची गाडी गेली। तर आता पुढे अनेक पान लागल्या, त्यामुळे आता इथनं पण आता गाड्या एकामागणे एकच जाणार आहेत। तर बघूया आता, कारण पुढं मग ही पान सपल्या पुढं कलरला जवळच आहे, एक नाही म्हणलं तर 200-300 मीटर वर कलर आहे। तिथं आता कलरला काय काय खोळंबा झाले ती तुम्हाला सविस्तर सांगणारच आहे। अनेक चांगल्या गाड्यांचा पण तिथं खोळंबा झालता, त्यामध्ये बबलू बसवडे असतील। तर पाडे बुंड आणि सुंदर्याच्या गाडीमध्ये बबलू बसवडे आहेत। किंवा कशी घोडागाडीत गट टर्न घेतला बारशानं। पैलवान बारशा पैलवानच आहे, जसं सांगोला राजा दिसती तसाच ह्यो पण बैल दिसती।
तब्येतीनं अंगापिंडानं. तर हे जे मालक आबा स्वतः पैलवानच आहेत. एक एक्स्ट्रा माहिती सांगायची म्हणली तर आता रुपेश गुंडेवाडी गाड्या आहेत. मागचा काय गाडीवर आपल्याला ओळखलं नाही. काय भरपूर आता आज घोडा बैलाला तर एवढी नवीन गाडीवान होती, कोण काय ओळखतच नव्हतं. काय ठराविक गाडीवान सोडली तर आता या गाड्या तिकडं कॅनलवरनं पास झाल्यात. आपल्याला पुढं काढून घ्यायची होती गाडी, पण आता हिथनं एकदम जोरात काढून घेतली. आणि आमचा मोटरसायकलवाला पण जरा चांगला होता हाणायला, आज पाडला नाही कुठं काय. एक नंबर हाणली गाडी त्या दादांनी. तर आता ही बारशेची गाडी होती मागं, ही आता हनम्याची गाडी आहे बघा, हनम्यान फाकड्याची. गुरु मोरे आणि संदीप मानकापूर लागल्यात प्रयत्न करायला गाडी कलरला जास्तीत जास्त जवळ जाईल म्हणून. तर त्याच्या पुढे आता येसू हजारे आहेत, त्यांनी पण प्रयत्न करल्यात. तिच्या इकडे ब्लू बस्तोडे आहेत बघा, निळा शर्ट घातलेलं. उजवीचा आहे ते कोल्हापूर सुंदर आणि डावीचा कोल्हापूर छब्या. त्याच्या पुढे जाता शरद शेट यांचा करंजे गजा बावदांच्या घेतलेला, आणि डावीचा अनिल अस्वली यांचा नाग्या. तर आता ही गाडी टर्न कलरला अशी फिरायला जायचं सोडून चुकून गाडी अशी उलटी गेली. मोटरसायकल पुढे ही आडवी आली का काय झालं काय कळालं नाही. आणि ही गाडी बरोबर ही आता संभाळा पुढे पिवळा शर्ट गाडी झाल्या, त्या गाडीला बरोबर पुढे येऊन धडकली. त्यामुळे त्या गाडीचा चांगलाच खोळंबा झाला. तर हे दिसलं बघा, ही आता धडकाधडकी झाली बघा. त्यामुळे चांगली गाडी, या दोन्ही गाड्यांचा जरा खोळंबा झाला कलरला. तर ही गाडी आता 3ला पडल्या. पुढे आता आपण बघूया 2ला 1, 2ला कोण पळाला आले. आणि येताना परत आपल्याला शेवटी पब्लिक जास्त होतं आणि पांदीचा रस्ता, त्यामुळे आपल्याला ह्या 2 गाड्यांच्या सोबतच राहायला लागलं शेवटपर्यंत. 1ला आता पळालाय मॅटर बाईजा, प्रमोदा थोरात आणि अनिल वगैरे यांचं मॅटर बाईजा उजवीचा. डावीचा प्रकाश पाटील दानवाड काळ, जे परवाच बोरगावला 1 झालता आणि हे मॅटर बाईजा 3 झालता. तर मॅटर बाईजा सोबत दानोळी काळ होतं शिवामाने यांचं. आणि डावीला आता दानवाड काळ पहिले त्याच्यासोबत सुंदर्या होता, जो आता बबलू बस्तवडे हाणाला आल्या ती गाडीतला उजवीचा बैल. महेश पाटील पाडे आणि राजेंद्र दिवसे नागदेवाडी यांचा. हे आता गिरडी टोकडं पळाले बघा, विठ्ठल शेट यांचं गिरडी टोकडं पळाले. आणि उजवीचा या टोपकर साहेब यांचा बैजा, जो दिलीप दुधाळ यांच्याकडनं मागच्या वर्षी घेतलेला. तर बैला आता चांगली पळाल्या दोन्ही पण गाड्या. तर बघूया आता हाय अशाच जात्यात का ह्यात मागे पुढे आणि काय होते. आता सगळा पांदीचा रस्ता लागलाय. कमिटीनं कडक नियोजन केलं तर त्यात काय वादच नाही. खरंच मी रेणुका देवी यात्रा कमिटीचे मनापासून आभार मानतो की हे मैदान त्यांनी एवढं कडक पार पाडलं. कारण गळतग्या मैदानला ह्याच्या आधीपर्यंत बॅटऱ्या होत होत्या, ढकली होत होत्या. पण ह्या वर्षी त्यांनी आपल्याला जेव्हा मुलाखतीला बोलवलं तेव्हा त्यांना एकच विचारलं की ह्यावेळी रस्ता होणार का मैदान. तर त्यांनी एक विश्वास दिलता, त्यांना एक आत्मविश्वास होता स्वतःवर कमिटीचा की आम्ही हे मैदान रास्त पार पडणार. आणि त्यांनी तसं शब्दाला जागलीत पण. खरंच कमिटीचं मी मनापासून अनेकदा आभार मानतो आणि मानायसारखंच काम केलंय त्यांनी. तर आता 1ला दानवाड काळ पळाले आणि मॅटर बाईजा पळालाय, 2ला टोकडं पळाले, गिरडी टोकडा आणि टोपकर साहेब यांचा बैजा पळालाय. तर माग कळंब्याला ही आणि हेलिकॉप्टरची पण गाडी 1 झालती, पहिल्यांदाच पाहिलेली हेलिकॉप्टर सोबत. आता टोकड्याची गाडी परवाच माझ्या माहितीनुसार ह्याला झालती गाडी 51,000 शिपूरच्या मैदानला. आणि दानवाड काळ बोरगावला परवा 1 झालतच आणि ही 3 झालत मॅटर बाईजा. शिवादा यांचा दानोळी काळ होतं. इथं आता गाडी काढून घ्यायला बघाल तीच बंडाभाऊ तवर आणि पुढं जरा माणसं बिनसं आडवी आलीत वाटतं. जरा पब्लिक आलं त्यामुळे जरा परत आणि जास्त रिस्क घ्यायला गेलं नाहीत. ही अशी माणसं आडवी तिडवी येतात आमच्या पण बैलांच्या पण. तर त्यांना काय वाटते आपण लई बाजूने पळलो की लई बैल पळतात. बैल पळायची तेवढीच पळतात. त्यांचा गैरसमज त्यांनी आता कवा दूर करतात काय माहित. नाही तर उगीच पडक्यात काय तर घेऊन पळ कुठं काय पळ असलं करतात.
तर कमिटीने त्यांना चांगला चोप दिलाय आज किंवा कमिटीच्या मोटरसायकली आजूबाजूने होत्याच, जेणेकरून कोण जवळ सकट येऊ नये बैलांच्या म्हणून. आता हाय असं 1 ला पळाले दानवाड काळ, 2 ला टोपकर बैजा आणि 3 मध्ये आता मागे जरा घासाघास चालू होती, पण आता आपण एकदा मागे सरकलो तर परत फायनल गावायच नाही. या 2 गाड्यांची खस लागतील, त्यामुळे आपल्याला शेवटी यांची मागच ठेवायला लागली. जरा पांदीचा रस्ता होता आणि पुढे पब्लिक दाट होतं, त्यामुळं म्हणलं यांच्या संकटात जाऊया म्हणलं आता 1-2च्या गाड्यांसोबतच. आता ही पांदीच सगळं पांदच आहे ही, त्यामुळे निवांत गाडी धरूनच गेलत बंडाभाऊ पण आणि तुकाराम पण. तर गजू मामा काय सांगायला बघूया आता. ह्यात ओरिजिनल ऑडिओ घालू शकत नाही आपण. आता इथनं पान बरोबर 100-200 फूट राहिल्या. पुढे आता तुम्हाला पब्लिक दिसायला लागले. तिथनं परत पैस माळ आहे. बंडाभाऊ प्रयत्न करल्यात गाडी 1 ला पडायसाठी, पण फायनलला त्यांनी परत प्रयत्न सोडलेत कारण पब्लिक दाट होतं. इथनं आता टर्न मारून सगळं पुढे पब्लिकच आहे बघा. आज सुट्टीचा दिवस नसताना सकट गाड्या पण चांगल्या झाल्या, म्हणजे पब्लिक पण भरपूर होतं सगळ्या संपूर्ण माळात बसलेलं. मैदान पण रास झालं, त्यामुळे पब्लिकच्या पण प्रतिक्रिया होत्या की मैदान 1 नंबर झालं, अशीच मैदान सगळीकडे व्हायला पाहिजेत. तर हाय असं आता दानवाड काळी 1 लाच पाहिले, जसं सुटले तसं 1 लाच आहे. आणि आता हे टोपकर बैजा आणि टोकडं पण 2 ला पाहिले, ती तशीच गाडी 2 लाच आहे. हे आता पब्लिकात आल्या बघा गाड्या. पुढे स्टेज दिसतंय. इथं आता एक माणूस फडकं बुजवायला गेलाय आणि थोडक्यात खोळंबा होता होता चुकला बघा. हे आता पुढे लाल फडकं. बैल अशानं उडी मारून दांडीवर पडला असता, दांड्या बिंड्या मोडल्या असतं तर लाख रुपयाचं बक्षीस हातातनं गेलं असतं. असलं काय बुजवाबुजवी करू नका असा. काय काय बैल आता मॅटर पाहिजे एवढा बुजला की चुकून बैल दांडीच्या इकडे पाय बी टाकला असता किंवा दांडीवर पडला असता तर दांड्या मोडल्या असत्या का डोक्यात. तर 1 ला आता झाले दानवाड काळ निकाल. आता थोडक्यात हे फायनलच आहे. 2 ला अरुण टोपकर साहेब यांचा बैजा आणि विठ्ठल शेठ टोकडं बैजा. आता 3 ला बघूया कोण निकाल होते. तर 3 ला आता माणिक लवटी आणि सांगली ग्लास. 4 ला आता बबलू बस्तवडे आलेत.